इंटरनॅशनल आणि स्टेट लेवलला स्केटिंग स्पर्धेमध्ये कांस्य पदक, दोन वेळा गोल्ड पदक असे पदकं मिळवणारा दर्श सुराणा यांनी आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थ या ठिकाणी भेट घेतलेली आहे। आपण बघू शकता माझ्यासोबत ही पूर्ण सुराणा फॅमिली आहे। या सुराणा फॅमिलीनं आपल्या दर्श सुराणा या मुलानं ज्यावेळेस इंटरनॅशनल लेवलला 2 कांस्य पदक मिळवल्याच्या नंतर आज राजसाहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी हे सर्व कुटुंब या ठिकाणी आलेलं होतं। दर्श, काय सांगशील तू? आज राजसाहेबांची भेट घेतलास, राजसाहेबांनी तुला काय सांगितलं? राजसाहेबांनी मला अशोक स्तंभ दिले आणि ह्याच्यावर सत्यमेव जयते लिहिलेला आहे। माझा पाठी थाप दिली आणि सांगितली की तू जास्त मेडलला घेऊन ये। निश्चित राजसाहेबांनी देशासाठी आणखी यापेक्षा जास्त मेडल घेऊन या असं पाठीवरती थाप मारून आणि अशोक स्तंभ त्याला गिफ्ट देऊन राजसाहेबांनी ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे। क्रिकेट आणि खेळाच्या प्रत्येक खेळाडूच्या पाठीशी राज ठाकरे हे असतात नेहमी। आता स्वतः माझ्यासोबत त्याची आई आहे। क्या कहोगे आप जब राज साहब को मिले हैं, आपके बच्चे के बारे में क्या किया और बच्चे की किस तरह से तैयारी करता है? ये आज हमारा एक प्राउड मोमेंट है कि आज हम साहब से मिले हमारे बेटे के वजह से, और उन्होंने बहुत हमको प्रोत्साहित किया कि कैसे इसको आगे लेना चाहिए और कैसे ही और मेडल देश के लिए जीतना चाहिए। आगे का क्या ख्वाब है? आगे इसको यही है कि कैसे भी करके इसको एशियन वर्ल्ड चैम्पियनशिप में पार्टिसिपेट करके जीतना है, जैसे आनंद कुमार ने गोल्ड लाया था अपने देश के लिए। माझ्यासोबत त्यांचे वडील सुद्धा आहेत। आपलं नाव काय आहे आणि कधीपासून हा स्केटिंगमध्ये जात होता, कशा पद्धतीने तयारी केली आणि इकडे का वळाला? माझं नाव राजेश सुराणा आहे। याची वय आता 8.5 वर्ष आहे, पण सुमारे 5 वर्ष झाले त्याला स्केटिंग प्रॅक्टिस करताना। 3.5-4 वर्षापासून त्याला ती चव होती की पप्पा मला स्केटिंगला जायचं आहे, त्यापासून आम्ही त्याच्या पाठीशी आहे। मग आज 8व्या वर्षी हा देश आणि इंटरनॅशनल लेवलला मुलगा खेळतोय, का एक वडील म्हणून आपल्याला काय वाटतं? हो, खूप प्राऊड मोमेंट आहे आमच्यासाठी, खूपच प्राऊड मोमेंट आहे। कारण की मी पण स्पोर्ट खेळतो, पण हा माझ्या दोघांचं स्वप्न तो पुढे घेऊन जातोय की स्पोर्ट्समध्ये मी पुढे जाऊन देशाचं नाम वर करू, मग रोशन करूया। माझ्यासोबत दर्शचे कोच आहेत ज्यांनी दर्शला घडवलेलं आहे। आपलं नाव काय आहे, कुठल्या स्केटिंगमध्ये तू खेळत होता? हां, माझं नाव विकास मंडल आहे आणि माझा क्लब आहे स्पीडस्टर स्केटिंग अकॅडमी, तिथे दर्श प्रॅक्टिस करतो आणि पार्टिसिपेट करतो। हा आज एवढ्या कमी वयामध्ये स्टेट, राष्ट्रीय, नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला परफॉर्म करतो आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स पण आहे त्याचा, का त्याची मॉर्निंगची प्रॅक्टिस, इव्हनिंगची प्रॅक्टिस खूप चांगल्या पद्धतीने चाललं आहे। का त्याच्या मागे त्याचे वडील आहेत, ते पूर्ण आपलं ऑफिसचं काम करून पण ते मॉर्निंग इव्हनिंगला टाईम देतात, स्वतःचा कम्फर्ट साईडला ठेवून खूप वेळ देतात। त्यासाठी तो पोरगा पण खूप डेडिकेटेड आहे, त्याबद्दल तो चांगला परफॉर्म करतो आहे। ह्याचा पुढचं भविष्य काय असतं? पुढचं आहे आम्हाला याला आज नॅशनल, इंटरनॅशनलपासून एशियन गेममध्ये त्याला पुढे घेऊन जायचं आहे, ज्यासाठी तो खूपच हार्डवर्क करतो आहे। आणि आज तो खूपच लहान आहे, पण आहे की जेव्हा तो मोठा होईल, जेव्हा त्याला एजिबिलिटी येईल रेसची एशियन गेमसाठी, तेव्हा मी विश करतो की मी त्याला पुढे घेऊन जाईल आणि त्याला पार्टिसिपेट करायला लावेल। निश्चितच आज 8व्या वर्षी त्यांना इंटरनॅशनल आणि स्टेट लेवलला अनेक गोल्ड मेडल मिळालेले आहेत। आजपर्यंत त्यांना जवळपास 50च्या वर त्याला मेडल मिळालेले आहेत। आता तो यापुढेही आणखी जावं आणि त्यासाठी त्याचं भविष्य मोठ्या प्रमाणात घडावं यासाठी सर्वांच्या शुभेच्छा आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।